हॅलो मित्रांनो, लाडकी बहिणीची के.वाय.सी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर येऊन तिथं पहिलं पेजवर जाऊन साईट ओपन करून घ्यायची. मध्ये लॉग इन केल्याच्या नंतर इथं लाभार्थी आधार क्रमांक टाकून घ्यायचा. तो टाकून घ्यायचा आणि कॅपचा कोड टाकून घ्यायचा. कॅपचा कोड टाकला त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं. साईट लोड घेत आहे, वाट पाहायची. ओ टी पी गेलेला आहे. थोडा टाईम लागत आहे पण सुरळीत होत आहे. ओ टी पी टाकून घ्यायचा आपण. ओ टी पी टाकून सबमिट करायचे. ओ टी पी आपला सबमिट झालेला आहे. त्यानंतर लाभार्थीच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक येथे टाकणं लागेल. तो टाकून कॅपचा जो दिलेला आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि खाली मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ टी पी पाठवावर क्लिक करायचे. ओ टी पी गेला आहे. ओ टी पी जाण्यासाठी थोडा टाईम घेतच आहे पण त्यामुळे आपण बॅक बटन दाबायचं नाही, थोडंसं वेट करायचं. ओ टी पी आलेला आहे, आपण टाईप करून घेतला आहे, तो टाकून सबमिट करायचं. सबमिट करलं तरी थोडंसं ते टाईम घेतच आहे.
लाभार्थी आणि त्यांच्या वडिलाचं किंवा पतीचं दोघांचं बी OTP घेऊन व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर यामध्ये 2-3 ऑप्शन येत आहेत, ज्यामध्ये जात प्रवर्ग निवडायचा आहे. कोणते यायचं आहे? भटके जमाती, अनुसूचित जाती, ओपन, सर्वसाधारण. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य हा नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. यामध्ये होय नाही करायचे आणि 2 नंबरच्या ऑप्शनला होय करायचं. यामध्ये बऱ्याच जणांच्या चुका होत आहेत. त्याचा ऑप्शन येईल समोर चलून. खाली मी सहमत आहे.